आणि मिळालेलं आहे आणि त्यांचीच कॉमेंट्री बघून आम्ही कॉमेंट्रीला सुरुवात केली होती. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे नांदेव पाटील त्याचबरोबर निलेश पाटील हे सुद्धा या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेत आहेत. नांदेव पाटील तर मी 40+ क्रिकेटर म्हणणारच नाहीये, अजूनही ते रेग्युलर क्रिकेटमध्ये खेळू शकतात. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. श्री वेताळ कोपर संघ कर्णधार संदीप पाटील, 2 संदीप पाटील आहेत खरं तर, सिनियर संदीप पाटील, ज्युनियर संदीप पाटील. आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. एरियल बलून जो आहे, आपण जो बलून पाहतोय एरियल बलून, त्यावर आयोजक सन्मान्य दिना पाटील साहेब यांचं नाव आहे पूर्णपणे. त्याला डायरेक्ट हिट झालं तर 11,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे फलंदाजाला. एरियल बलून जो आकाशात गुबार किंवा फुगा जो आहे, फार मोठा एरियल बलून ज्याला संबोधलं जातं, त्याला जर डायरेक्ट हिट झालं तर 11,000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजाला मिळणार आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. पंचांशी वादविवाद करण्याचा प्रयत्न झाला तर पहिल्यांदा पेनल्टीचा सामना करण्यात येईल, दुसऱ्यांदा झाला तर मात्र पेनल्टी वाढवण्यात येईल, तिसऱ्यांदा झाला तर त्या संघाला त्या क्षणी श्रेण्यांमधून बाद करण्यात येईल. 4 षटकांचा सामना असणार आहे. पहिलं षटक हे कंपल्सरी पॉवर प्लेचा असेल. पॉवर प्ले मध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेच्या जवळ तैनात असणार आहेत. बाकी सर्व क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या आतमध्ये असणार आहेत. चेसिंग कंपल्सरी असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. चेसिंग कंपल्सरी, नो बॉल आउट, नो सुपर ओव्हर. सलामी जोडी खेळपट्टीवर. भूषण आणि संघाचा कर्णधार प्रणय. भूषण एक नामांकित कीमॅन आहे फलंदाजीमध्ये साईस्पोर्ट खारबाव संघाचा. आणि गोलंदाजीसाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी महेंद्र येतोय. आमचं जी व्हीआयपी कक्ष आहे, व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षण जर आपण नजर टाकली तर यष्टीरक्षक, त्याशिवाय एक शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, हे ऑफ साइडचं क्षेत्ररक्षण आहे. ऑन साइडला जर आपण बघितलं मिड ऑन थ्रस्ट स्टॅटर, एक शॉर्ट मिड विकेट वाईड इश, 2 क्षेत्ररक्षक, एक वाईड अप लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट, असं क्षेत्ररक्षण चक्रव्यूह आहे, सापळा रचलेला आहे. ऑफ साइडला जर आपण बघितलं तर 4 क्षेत्ररक्षक आहेत. ऑन साइडला 5 क्षेत्ररक्षक आहेत, त्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. पहिलं षटक महेंद्र येतोय. फुलटॉस चेंडूवर बिलकावून दिलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. गोलंदाजीमध्ये भूषण कीमॅन आहे साईस्पोर्ट संघ. फुलटॉस चेंडू होता, अतिशय सुंदर फटका, अचूक टायमिंग, फुटवर्क, प्लेसमेंट, चेंडूवरली नजर आणि ताकद, 5 गोष्टी जमिला. महेंद्र याला पुन्हा फटका खेळलेला आहे, मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आहे वाईड ऑफ लॉंगला. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. 1 धाव मिळते आणि एका धाव्याने भूषण पोहोचते आपला वैयक्तिक 7 धावांवर आणि साईस्पोर्ट खारबाव संघाची धावसंख्या झालेली 7. महेंद्र पाटील फॅम टीम, साईस्पोर्ट खारबाव आणि श्री वेताळ कोपर या 2 संघामधील सामना. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे खारबाव संघाने. महेंद्र शॉर्ट बॉल पूल केलेला आहे, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक. शॉर्ट बॉल, आखूट टप्प्याचा चेंडू, चेंडूला पूल केलं होतं आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर कुठेतरी दूर जातोय आणि 6 धावांनी प्रणय आपलं खातं उघडतोय आणि 6 धाव्याने साईस्पोर्ट खारबाव
संघाची धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 13. आपल्याच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांनी षटकाराने स्वतःचं वैयक्तिक खातं उघडलेलं आहे. भूषण कारभारी जो स्वर्गीय ॲडव्होकेट हेमंत पाटील चषक झाला होता त्यामध्ये तब्बल 99 धावा कुठल्या त्याने बेस्ट फलंदाज टाळला होता त्या स्पर्धेमधील. आणि प्रणय ज्याने हार्ट ऑफ सिटी ग्राउंडवर ज्युनियर कप मध्ये अर्धशतक झळकवण्याचा रेकॉर्ड केला होता विनर स्पोर्ट्स कडून खेळताना. चांगली सुरुवात म्हणता येईल. 13 धावा नाणेफेक हरल्यानंतर. आयडियल कंडिशन आहे. वातावरण क्रिकेटसाठी पोषक आहे. सुभाष जवळ आपण लख सूर्यप्रकाश आहे आणि क्रीडानगरी आणि या क्रीडानगरीला धर्मशाला आणि टेस्ट क्रिकेटला सुरुवात होईल त्या धर्मशाला शेवटची जी टेस्ट भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया होणार आहे धर्मशाला ते सुद्धा विहंगम दृश्य बघायला मिळतंय. या आता खोदून काढलेला आहे चेंडूला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तयार आहे. एक धाव पडतो होते आणि तोपर्यंत मग स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते ती प्रणय. अशी एक चांगली रणनीती म्हणता येईल सुभाष जमाल. कारण षटकार लागल्यानंतर एक धाव करून आपल्या सहकार्याला संधी दिली जाते. ही एक चांगली रणनीतीचा भाग आहे. निश्चित एक चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते. चांगली रणनीतीने खेळतायत. महेंद्र या आपण शॉर्ट आर्म फुल केलेला आहे. चेंडू स्क्वेअर लेग कडे जातोय. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. शॉर्ट बॉल होता आणि थोडस खाली राहिलं असल्यामुळे शॉर्ट आर्म पुल केला होता चेंडूला आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गेला होता. 4 धावांसाठी चौकार. महागडा ठरतोय महेंद्र. याला मात्र हेलिकॉप्टर ड्राईव्ह. चेंडू लंगाल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चोवीस धावा झाल्या त्याने पहिल्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी बघायला मिळते. पॉवर प्लेचा जेव्हा विषय निघतो सुभाष कुमार सुरुवातीला सचिन तेंडुलकर ग्रेट बॅच यांनी खऱ्या अर्थानं फटकेबाजीला प्रारंभ केला होता. पण मात्र वर्ल्ड कप 1996 मध्ये सनत जयसूर्य आणि कालू वितरणा यांनी जी फटके सनत जोसरे आणि कालो वितरणा ज्याप्रमाणे फलंदाजी केली होती प्रतिस्पर्धी संघाला विचार करण्यास भाग पाडला होता. विचार करण्याची संधी दिली होती. जर गवळी सर आपण बघितलं 1996चा संपूर्ण वर्ल्ड कप रमेश कालोवतरा आणि सनत जयसूर्य जे लवकर बाद झालेले असले मधल्या फलीमध्ये आपण अरविंद डिसोल्वा त्यानंतर अर्जुन रणतुंगा या फलंदाजांना पारी सांभाळताना बऱ्याच वेळेला पाहिलं होतं. आणि जी रणनीती होती ती रणनीती केवळ सक्सेस झाली नव्हती तर बलाढ्य संघाला ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून 1996चा वर्ल्ड कप अर्जुन रणतुंगाच्या श्रीलंकेच्या नवख्या संघाने जिंकला होता. फर्स्ट ऑफिशियल वॉर्निंग श्री विताल कोपर त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंच त्या ठिकाणी फर्स्ट ऑफिशियल वॉर्निंग देत आहेत. कारण जे ते आपण 20 मिनिटात पूर्ण करायचे आहेत. प्रत्येक यानंतर होणार प्रत्येक संघ कर्णधारांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आपली जी 4 षटके आहेत ते आपण 20 मिनिटात पूर्ण करायचे आहेत.
झालेत. पहिलं दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. राजेश पुन्हा एकदा थोडासा नाराज आहे राजेश, कारण ज्याप्रमाणे धावबाद करण्याचा प्रयत्न सोडून दिलेला आहे, संधी दवडलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी याला मात्र सुरुवातीला रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू जातोय डीप कव्हर सीमारेषेच्या जवळ अडवला जातोय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करतोय भूषण. धावसंख्या झाली 27. सुरुवातीलाच ग्रीप बदल होती, चेंडू टाकण्यापूर्वीच ग्रीप बदलली होती आणि रिव्हर्स फटका खेळण्याचा पूर्णपणे उद्देश होता आणि तो साध्य झाला होता. मात्र प्लेसमेंट चांगलं होतं, कारण क्षेत्ररक्षक तैनात होता. पूर्वानुमान जसा क्षेत्ररक्षक सज्ज झाला होता क्षेत्ररक्षक करण्यासाठी. यावेळेला मात्र फुलटा चेंडू होता, मात्र थोडासा मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटिंग स्ट्रोक जेव्हा चेंडू तुमचा उजव्या यष्टीच्या बाहेर असतो तेव्हा तुमचा एक उजवा पाय किंवा डावा पाय पुढे घेऊन जर खेळला तर तुम्ही कव्हरच्या दिशेने चांगला फटका खेळू शकता. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व असतं, का ती वेळ विचार करण्याची वेळ फारच कमी असते. राजेश रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईट चांगला डिसिजन या ठिकाणी. त्याचं कारण असं आहे की चेंडूवर जवळपास खेळपट्टीची पॉपिंग क्रीजची जी रेषा आहे त्याच्या बाहेर पडलेला आहे. अन्यथा त्या ठिकाणी पंच देऊ शकणे अतिशय चांगला डिसिजन आहे पंच दिनेश नाईक यांचा. पुन्हा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, अपील केलं जाते हलकस, ओव्हर थ्रो होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. पंचांचा लेग बायचा इशारा. 2 धावा मिळतात. धावसंख्या झालेली 30. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि सुभाष धुमाल मला असं वाटतं याचप्रमाणे धावसंख्या जमवली तर 60चा आकडा सहजगत्या पार होईल. निश्चितपणे एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आपण नेहमी आता वेल बिगन हाफ डन्स आणि वेल बिगन आपल्याला पाहायला मिळते साई स्पोर्ट्स खारबाव संघाकडून. राजेश शॉर्ट रन गोलंदाजी करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. या षटकातले 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू थोडासा सातत्याने बॉडी लँग्वेजला बघून या ठिकाणी चेंडू हाताळला मी तर म्हणेन. निधाव चरपण चेंडूची समाप्ती. फलंदाजाचे शारीरिक भाषा जे आहे त्या भाषेला ओळखून गोलंदाजी करताना चतुर असा गोलंदाज आपण पाहतो राजेश आला. राजेश
संतोष तिसरं षटक हाताळतोय. सामनाकरी फलंदाज भूषण. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका एकच ऍक्शन मध्ये मात्र काय घडे तिथे षटकार. मोका भी दिया और छक्का भी दिया. संतुलन राखता आलं नव्हतं क्षेत्ररक्षकाला आणि परिणाम स्वरूप षटकार मिळतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाला. या षटकाने धावसंख्या मुसंडी मध्ये धावसंख्या वेगाने वाढवून होती ती 38. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि क्लीन बॉल परफेक्ट यॉर्कर. पहिला हादरा बसतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाला. भूषण कारभारी बाजून डायव्हरच्या आश्रयाला जातोय. भूषणीने बाद होण्यापूर्वी माता करताना त्यामध्ये 3 षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. अराउंडी लेग त्रिफळाची झालेला आहे. कारण आपण पाहतोय थोडस उजव्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर चेंडू जर असेल तर त्याला तुम्ही थोडासा सन्मान करायचा असतो. या ठिकाणी अराउंडी लेग थोडासा उजव्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. परंतु मी तर म्हणेन की चांगल्या स्थितीमध्ये असताना अशा प्रकारचे फटके खेळण्याचा प्रयत्न होत असतो. पण आपल्या संघाला एक चांगली सुरुवात करून देऊन बाद झालेला आहे तो भूषण. आता मात्र मोनिश आलेला आहे. नवीन फलंदाज ज्याला संबोधलं जातं मजबूत शरीरयष्टी डेव्हिड बुनचा अंदाज आहे आणि त्या अंदाजानेच फटके मारण्यात वाकबगार आहे. पण ते ह्या वेळेला अशा प्रकारची फलंदाजी करतोय का बघायचं आहे. निश्चितच तगडा फलंदाज मोनिश आलेला आहे 1 डाऊनला खेळण्यासाठी. मात्र फुल अँड पॉवरफुल. शॉर्ट बॉल आखूट टेप्याचा चेंडू होता आणि ज्याप्रमाणे फटका खेळायला मोनिशाने
संकुलासाठी आणि आदित्य ठाकरे चषकासाठी हार्दिक शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद भावेश काटे. सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत. आपल्या आणि आपल्या संघाचे हार्दिक स्वागत आहे. वेलकम. निलेश पाटील आपलंही हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र विशाल फाटका चेंडू हवेत आहे. चेंडूवाली क्षेत्ररक्षक येतोय मात्र झेल पकडू शकत नाही. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. या 2 धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या होत होती 56. 56 लॉस फॉर द 2 विकेट्स. यू आर वॉचिंग अ क्रिकेट एक्स्ट्राऑर्डिनरी रिस्पेक्टेड आदित्य ठाकरे कप 2017. ऍक्च्युअली खरं तर हा झेल यष्टीरक्षकांनी प्रयत्न करायला हवा होता आणि झेल घेण्यासाठी सुद्धा कॉलिंग फार महत्वाचं असतं सुभाष धुमाल. अन्यथा बऱ्याचशा वेळेला बघायला मिळतं की क्षेत्ररक्षकाला दुखापत होण्याची शक्यता असते. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये कित्येक वेळा आपण बघितलेलं आहे की दुखापत झालेली आहे, टक्कर झालेली आहे, दुखापत झालेली आहे. वैभव यावेळी मात्र चेंडूला फुल केलेलं आहे. पुन्हा एकदा झेल सोडला जातोय. चांगला प्रयत्न केला गेला होता मात्र झेल पकडू शकला नाही. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करता फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ती 58. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आज. श्री वेताळ कोपर संघाचं क्षेत्ररक्षण आहे ते सुद्धा अतिशय खराब दर्जाचं बघायला मिळतंय. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फलंदाजा सचिन मार्फत पूर्णपणे बीट होत आहे. बाकीचा चोख काम बजावत होता यष्टीरक्षक. यापुढील सामना आपण पाहणार सावंदे स्पोर्ट्स सावंदे आणि गावदेवी अंजूर या दोन्ही संघाने आग्रे राजा चषक पिंपळास मध्ये चांगलं प्रदर्शन केलं होतं. यावेळी मात्र फुलटा चेंडू फायदा उचलता येत नाही. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. डीप मधून शत्रू चेंडू झेपावतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरतोय. सन्मान आणि आदित्य ठाकरे चषक 2017 या स्पर्धेचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसातील दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण वळतोय. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी येत आहेत. वेलकम जितू, आपलं हार्दिक स्वागत. गावदेवी अंजूर संघाचे कर्णधार सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाचे कर्णधार निलेश पाटील, आपले हार्दिक स्वागत. मी ओंकार युवा सेवा संस्थेचे या ठिकाणी येत आहेत ते ओंकार युवा सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष तसेच दिव्य अमृत ड्रिंकिंग वॉटरचे प्रोप्रायटर महेंद्रजी पाटील, तसेच अंजूर गावचे सदानंदजी घरत, आपले हार्दिक स्वागत. वेलकम. कॉइन नाणेफेक होणार आहे. आमचे सन्मान्य सदानंदजी घरत, माजी सरपंच अंजूर. कॉइन जे या स्पर्धेसाठी वापरले जात आहे, एक बाजू आहे शिवसेना आणि दुसरी बाजू आहे युवा सेना. या दोघांपैकी एक नामनिर्देशन आपल्याला करायचंय, कारण शिवसेना ग्रामीण युवा सेना ग्रामीण अर्थात ओंकार युवा सेवा संस्था यांच्या वतीने सन्मानित दिना पाटील साहेब, महेंद्रजी पाटील, उमाकांतजी घरत, ओंकार युवा सेवा संस्था, तसेच या ठिकाणी वी तानाजी दापोडे यांचंही मोलाचं सहकार्य आहे. यांच्या विद्यमाने आयोजित स्पर्धा आणि त्याचे नाणेफेक मी घरत साहेब यांच्या आधी सुपूर्द कॉइन त्याच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. 4 षटकांचा सामना असणार आहे आणि युवा सेना म्हणणं आहे सावंदे स्पोर्ट्स सावंदे कर्णधाराचा निलेश पाटील आणि नाणेफेक जिंकले. गरज आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत. निलेश नाणेफेक जिंकलेले पहिलाच सामना तुम्ही
या मैदानावर खेळणाऱ्यात मला आजी आठवतंय तुम्ही पिंपलास मैदानावर अतिशय चांगली कामगिरी केली होती. तुमचा एक युवा संघ आहे खास करून आणि खूप प्रभावित केलं होतं. नाणेफेक जिंकलेली आहे, काय निर्णय आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, कारण गावदेवी अंजूर कंप्लीट टीम आहे, बलाढ्य संघ आहे, नावाजलेला संघ आहे. क्षेत्ररक्षण करताना तुम्ही समोरच्या संघाला कमीत कमी किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार आहात आणि कामगिरी करण्यासाठी तुमच्याकडे कुठले गोलंदाज आहेत की ते खास करून पॉवर प्ले मध्ये अर्ली ब्रेक थ्रू घेतील, लवकर फलंदाज बाद करतील? आकडा तर निश्चित सांगू शकत नाही, कारण गावदेवी अंजूर संघ बोलला तर कंप्लीट टीम आहे आणि त्यांच्यात फलंदाजी भरमासाट आहे आणि तरी पण आम्ही त्यांना कमीत कमी धावात कमी रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आमचे गोलंदाज आहे, सतीश आहे, मुन्ना आहे, विश्वास आहे. निलेश, एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही बऱ्याचशा मेगावरमध्ये खेळलेल्या आहात. या मैदानात तुम्ही जेव्हा प्रवेश केलेला आहे, काय वाटलं या आयोजनाविषयी? आयोजन असं वाटतं का, म्हणजे जर बोलायचं झालं तर ग्रामीण मध्ये हा सर्वात बेस्ट टुर्नामेंट आहे. ऑल दी बेस्ट, तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. जे तू नाणेफेक हरलेला जिंकली असती ते काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षणच केलं असतं आम्ही. मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, तुम्हाला फलंदाजी करायची आहे. पहिला सामना जर तुम्हाला जिंकायचा असेल तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि पॉवर प्ले मधून कुठल्या फलंदाजाकडनं जास्त अपेक्षा असतील? आम्ही 60 डावांपर्यंत तरी पोहोचण्याचा प्रयत्न करू. मुकेश, सुनील, कुणाल यांच्याकडनं जास्त अपेक्षा आणि जास्तीत जास्त स्कोअर करून समोरच्या संघावर दबाव आणू आम्ही. जे तो पहिला सामना सावंत स्पोर्ट्स मध्ये एक युवा संघ आहे, तुमचा एक बलाढ्य संघ आहे. खरं तर मी त्यांनाही कमी लेखत नाहीत, कारण एक अतिशय धोकादायक संघ आहे. कुठल्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता त्या संघामध्ये आहे. तर दोन्ही संघामध्ये बॅट आणि बॉलचा एक संघर्ष बघायला मिळेल, क्रिकेटचं द्वंद्व बघायला मिळेल. नक्कीच भेटेल. आणि क्रिकेटमध्ये कोण मोठं आणि कोण छोटं हे मैदानातच दिसतं. आपण बोलून काय होत नाही, जास्त तो चांगला खेळ करेल तोच जिंकेल. अगदी बरोबर, जे तू सांगितलं 100% या मताशी मी सहमत आहे. तर मित्रांनो, यानंतर जो दुसरा सामना आहे, या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून सावंत स्पोर्ट्स सावंत संघाचे युवा कर्णधार निलेश पाटील यांनी या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गावदेवी अंजीर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपल्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी आमचे कॉमेंटेटर कॉमेंट्री करण्यासाठी सज्ज आहेत. सुभाष धुमाल, त्याचबरोबर संदेश पाटील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. आजच्या दिवसामधील पहिला सामना मित्रांनो आपण पाहतोय, वेताल कोपर विरुद्ध साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघादरम्यान. प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स खारबाव संघाने आपल्या धावफलकावर धावा चालू केलेल्या आहेत. त्या 60 आणि 61 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. एकसष्ट धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीर मैदानात वेताल कोपर संघाकडून सज्ज झालेले आहेत. वेलकम हरेश माळी, सचिव ओंकार युवा सेवा संस्था आणि निवृत्ती पाटील जे विद्यमान सदस्य ओंकार युवा सेवा संस्था, आपले हार्दिक स्वागत आहे. संदीप पाटील यांनी निश्चितच खासदार चषकामध्ये चांगली फलंदाजी केली होती. अगदी पहिल्याच सामन्यामध्ये जे वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या होती ती उभारण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता. निश्चितच प्रेक्षकांना सुवर्ण संधी. आज स्पर्धेचा 7वा दिवस आहे. दिव्य अमृत ड्रिंकिंग वॉटरचे प्रोप्रायटर महेंद्र पाटील साहेबांकडून एक सुवर्ण संधी. झेल जर पकडता प्रेक्षकांना सुवर्ण संधी असणार आहे, तर तब्बल 700 रुपयाचं रोख पारितोषिक. गवळी सर, अगदी बरोबर, कारण या स्पर्धेचा 7वा दिवस आहे. पहिल्या दिवशी जरी 100 रुपयाचं पारितोषिक ठेवलं होतं आणि ज्या वेळेला या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल तेव्हा हा जो आकडा आहे हा 1000च्या पुढे गेलेला असेल. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. आपण तयार आहे त्या प्रेक्षकांनी. आपण जर सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर आपणास दिव्यामृतचे प्रोप्रायटर तसेच ओंकार युवा संस्थेचे कार्याध्यक्ष. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातोय यष्टीच्या हातामध्ये. चांगली सुरुवात अगदी पहिल्याच चेंडूवर गोलंदाज भूषण मार्फत. ओंकार युवा सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष आणि दिव्यामृत चे ड्रिंकिंग वॉटरचे प्रोप्रायटर महेंद्रजी पाटील यांच्या विद्यमाने देण्यात येणार आहे. 700 रुपये प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. प्रेक्षकांनी तयार राहायचंय. 61 आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहतोय. यावेळी मात्र करारा ड्रायचा फटका. एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावेने स्वतःच संघाचं खातं उघडतोय फलंदाज संदीप. वेताल कोपर संघाकडून दोन्ही संदीप व सलामीर आपण पाहतोय. एक कॅप्टन आणि दुसरा संघाचा प्रमुख आधारस्तंभ फटकेबाज फलंदाज
कीमॅन. यावेळी मात्र फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट फाईन लेगला अडवला जातोय. तोपर्यंत एक चिकी रन्स पूर्ण करतोय फलंदाज. या सिंगलने धावसंख्यावर होते ते 3. पहिलं षटक आपण पॉवर प्लेचं पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आता खेळतोय साई स्पोर्ट्स खारवा संघाचा अष्टपैलू खेळाडू भूषण कारभारी. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे साई स्पोर्ट्स कारभाव. फील्ड मध्ये थोडस परिवर्तन केलं जात आहे. पहिलं षटक आपण पॉवर प्लेचं षटक पाहतोय. बहुत अशी क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतात. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कल बाहेर आउटफील्ड मध्ये तैनात केले गेलेले आहेत. यावेळी मात्र स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा चेक नोचा इशारा. पंच तिसरे पंच आहेत. पंच शाहिद मुबी यांचा इशारा येतो चेक नो फेकी. 3 धावा मिळणार आहेत आणि हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये. हा मराठी 5वा गोलंदाज आहे. 4था गोलंदाज या स्पर्धेमधला. चेकच्या रूपाने पकडण्यात आलेला आहे. फेकीच्या रूपाने पकडण्यात आलेला आहे. 3 धावांची पेनल्टी असणार आहे आणि हा गोलंदाज भूषण हा गोलंदाजी करू शकणार नाही या स्पर्धेमध्ये. मित्र आज स्पर्धेचा 7वा दिवस. मित्र आज 22 मार्च आणि गवळी सर आपल्याला माहितीच असेल आजच्या दिवशी 1992 मध्ये साऊथ आफ्रिकेचा स्वप्न पावसाने भंग केला होता. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे साईस्पूल खारबाव संघाने. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गवळी सर 1992च्या वर्ल्ड कप मध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये ज्यावेळी 16 चेंडूत 22 धावांची आवश्यकता होती, 13 चेंडूत 22 धावांची आवश्यकता होती. डकफिट लुईस नुसार पाऊस पडला होता आणि 1 चेंडू आणि 22 धावांची एक टार्गेट दिलं होतं साऊथ आफ्रिका संघाला आणि तो सामना मात्र साऊथ आफ्रिका संघाला हरावा लागला होता. नक्कीच उष्यकाळ होता होता काळ रात्र झाली ही म्हण त्याला नक्कीच समोर ठरू शकते. सुरुवातीला सूत्र होतं साऊथ आफ्रिका जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता धावफलकावर आणि त्यानंतर पाऊस आला. 15 मिनिटांनी सामना पुन्हा सुरू झाला. त्यावेळी मग त्याचे लक्ष 1 चेंडू आणि 22 धावा. एक अजब नियम डकवर लुईस एक आयसीसीचा नियम जो होता मात्र कलंकित केलं होतं त्यावेळेला क्रिकेटला मित्र म्हणेन. निश्चित भरपूर आलोचना झाली होती त्या नियमाची. उलटा चेंडू सरळ निघून जातो यशाच्या हातामध्ये. आमचे सहकारी समालोचक प्रवेश देवलीकर यांचं आगमन होत आहे. आपले सन्मान्य आदित्य ठाकरे चषक 2017 मध्ये हार्दिक स्वागत आहे. कानाई स्पोर्टचे सर्व कानाई स्पोर्ट जो संघ आहे पाये हा प्रवेश देवळीकर यांचा संघ आहे. त्याचे सर्व आहेत आणि पायेगावचे विशेष म्हणजे ते उद्योगपती आहेत आणि विशेष करून आमचे सहकारी समालोचक आहेत. प्रवेश देवळीकर आपलं हार्दिक स्वागत. आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांचा आपण मेगा इव्हेंट पाहिला होता उपसरपंच पाये जो फटकावला होता समीर स्पोर्ट पिंपळकर संघाने विलासमूर्ती राहणार संघाला पराभूत करून. त्या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट YouTube द्वारे केलं गेलं होतं. प्रथमच त्या पंचकृषीमध्ये हे आयोजन आपल्याला पाहायला मिळालं होतं. यावेळी मात्र चेंडू सरळ निघून जातोय एसटीच्या हातामध्ये. अपील केला जातो आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज बाद होतोय वेताल कोपर या संघाचा. यानंतर दुसरा सामना होणार आहे तो सावंदी स्पोर्ट सावंदी आणि गावदी अंजीर संघादरम्यान. तिसरा सामना जो होईल तो म्हणजे जय हिंद गायकवाड फॅम टीम न्यू एकवेळ पिंपळनेर आणि प्रवेश देवळकर फॅम टीम कानाई स्पोर्ट्स पाय या 2 संघामध्ये. पहिला फलंदाज बाद होतोय वेताल कोपर या संघाचा. 6 धावसंख्येवर पहिला हात बसतोय. संदीप ह्याचे केले संपूर्ण. नवीन फलंदाज राजेश 1 डाऊनला 3ऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. आव्हान आहे ते 61 धावांचं. सरासरीचा विचार केला तर प्रति षटकामध्ये 15.25च्या सरासरी जवळजवळ 16ची सरासरी राखावी लागणार आहे वेताल कोपर संघाला सामना जिंकण्यासाठी. पंच थोडा वेळ सामना थांबवायचा आहे.
पहिलं षटक पॉवर प्लेच आहे आणि पॉवर प्ले मध्ये ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला हवी त्याप्रमाणे सुरुवात अजूनही झालेली नाहीये. निश्चितच कारभार संघाने 24 धावा कुठून काढल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळी मात्र जागरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने वळतोय, पंचांचा वाईटचा इशारा आहे. फलंदाज किंवा खेळाडूंना एक महत्वाची सूचना आहे, आपण कुठल्या प्रकारे पंचाला इन्स्ट्रक्शन द्यायचे नाहीयेत, कारण नामांकित पंच आहेत. वेलकम मोहन भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळी पुन्हा एकदा जागरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव दिसला होता. पहिल्या षटकाच्या समाप्ती ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वेताळ कोपर या संघाची धावसंख्या 61 धावांच्या आव्हानाचा बाटला करताना आपण पाहतोय 1-7. मित्रांनो, आपण ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता आणि त्यासाठी आपल्याला टाईप करायचं आहे आदित्य ठाकरे चषक 2017. आपण ही लाईव्ह पाहू शकता युट्यूबच्या माध्यमातून. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो बॅनर आपण पाहू शकता सीमारेषेच्या बाहेर. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. निश्चितच आपण पाहू शकता शिवराय ज्यांचा जन्म झाला होता. मराठा तितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली छत्रपती शिवाजी महाराज हे सन्माननीय आमदार शांतारामजी मोरे साहेब यांचा हा. आणि हा ध्वज हिंदुत्वाचं प्रतीक असलेला, शिवसेनेचं प्रतीक असलेला भगवा ध्वज डौलाने फडकताना दिसतोय, आपण पाहू शकता टीव्ही मॉनिटरवर. तर ओलिओ सामनाकडे बॅक टू क्रिकेट नाव. पहिल्या षटकाच्या समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 1-7. हे दिलीपजी गोवी साहेब गटनेते पिंपरी शहर महानगरपालिका यांचा आपण गटावर पाहू शकता. दिलीपजी गोवी साहेब आणि कुंदनजी पाटील साहेब यांना सुद्धा पाहू शकता आपण, जे भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट संघ 45 संघाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. आणि हे दिना पाटील साहेब या स्पर्धेचे सर्व युवा अधिकारी, युवा सेना ठाणे ग्रामीण यांचा कटआउट सीमारेषेच्या बाहेर आपण पाहू शकता. नवीन येतोय गोलंदाजी मार्गावर, प्रत्येक चेंडू नवीन प्रकारे हाताळण्यात आहे. या गोलंदाजाचा हटखंड आहे. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय बाहेरच्या बाजूने वळतोय. चेंडू अप्रतिम होता आणि फलंदाजा फुटवर्क बघायला मिळालेला नाहीये. जागेवर पदल आली, ते पायांची हालचाल जी असते ही फार महत्वाची आहे फटका खेळण्यासाठी. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉडी लँग्वेजला ओळखून हा चेंडू हाताळला गेला होता गोलंदाजामार्फत. सुभाष धमाल, आपण पाहतोय फटका क्रिकेटिंग जे स्ट्रोक आहेत, फटके जे आहेत, हे खेळण्यासाठी चेंडूची निवड जी असते ती फार महत्वाची असते. निश्चितच जी चेंडूची निवड आहे ती प्रत्येक फटकेसाठी एक महत्वाची असते. नवीन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग बरोबर सज्ज आहे. हायवे एन कडून सामना करेल फलंदाज संदीप. यावेळी मात्र पंचांचं वाईटचा इशारा, चेंज ऑफ द फेस गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला गेला होता गोलंदाजा मार्फत. दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळतंय. आपण शॉर्ट फाईनरिंगला पाहू शकता महेंद्र पाटील. यावेळी मात्र चेंडूला हुक केलेला आहे, बॅकवर्ड्स केले शिमारेच्या रिजन मध्ये चौकार. या स्पर्धेमध्ये ज्या संघाने कुठल्या हायेस्ट धावसंख्या उभी केली असेल स्पोर्ट पिंपलास 73 धावा. मात्र या संघाचं आव्हान क्वार्टर फायनल मध्ये संपुष्टात आलं होतं. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे संदीपचा हा मनपसंत फटका आहे, चेंडू सीमारेच्या बाहेर गेलेला आहे. आणि या स्पर्धेमधील लयच निच्चांक धावसंख्या गोळी झाली ती सोनिका मालुडे संघाच्या नावे 22 धावा. यावेळी मात्र अप्रतिम फटका, मात्र फटक्यामध्ये ताकद झोपता आली नव्हती. जे क्षेत्र निवडलं होतं ते चुकीचं होतं, क्षेत्ररक्षक दक्ष होता आणि दुसरा फलंदाज बाद होतोय वेताळ कोपर संघाचा.
पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला गेला होता, चेंडूला फुल केलं होतं बट नॉट सक्सेसफुल. क्षेत्ररक्षकाने शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर केंद्रित केली होती. मला असं वाटतं सुभाष जवळ एकमात्र जितू गवळी याने या दिशेने षटकार मारला होता. नाहीतर या सिच्युएशन मध्ये ही जी वेळ आहे या वेळेत मिडवे किंवा लॉंग ऑन क्लिअर करणं तितकं सोपं असणार नाहीये. कारण एकतर सीमारेखा लांब आहे, दुसरी गोष्ट हवेचा जो वेग आहे तो आपण जर पाहतो पश्चिमेकडून पूर्वेकडे, तर त्या भागात जर फटका खेळायचा असेल तर तुमचं फुटवर्क, टायमिंग आणि सर्वात ताकदीचा वापर जास्त व्हायला हवा. अन्यथा तुमचा चेंडू सीमारेच्या बाहेर जाणं कठीण आहे. पूर्णपणे सहमत आहे मी आपल्या मताशी गवळी सर. कारण हवेच्या विरुद्ध फटका मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. कारण जितू गवळी याने स्वर्गीय सखाराम माधव पाटील स्टँड मध्ये हा षटकार मारला होता हवेच्या विरुद्ध. आणि या स्पर्धेमधील एकमेव अर्धशतक जे आहे ते जितू गवळी याच्याच नावावर आहे. ग्रामीण क्रिकेट मधला 25वा अर्धशतक आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. यावेळी मात्र बद्दल आले त्याचा वापर करताना दिसला नव्हता फलंदाज. जागेवर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून येतो इष्टाच्या हातामध्ये. कारण नवीन असा एक गोलंदाज टर्न करतोय, दोन्ही साईडला टर्न करतोय, तर तितकशी गोलंदाजी सोपी नाही खेळणं नवीन याची. स्वर्गीय हेमंत पाटील चषकामध्ये निश्चितच या संघाने जो चषक आयोजित केला होता त्या चषकामध्ये विनायक यांनी चांगली फलंदाजी केली होती आणि पहिला संघ ठरला होता क्वार्टर फायनल मध्ये क्वालिफाय करणारा. यावेळी मात्र आकाट केलेला आहे. थर्डमॅन रिझन मध्ये डीप मधून क्षेत्र चेंडू झेपावतोय तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या सिंगल निवडून होते ती 13. क्रिकेट मधले का अशुभ आकडा आपल्याला धावपळकावर पाहायला मिळतोय. अशा प्रकारे 2 षटकांनी समाप्ती 2 षटकांनी समाप्ती 61 या आव्हानाचा पाठला करताना वेताळ कोपर संघाने 6.50च्या सरासरीने आपल्या धावपळकावर धावा झळकल्या त्या 13. यापुढील 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत. भिवंडीचा बुलंद आवाज निश्चितच आमचे मार्गदर्शक मोहन भोईर सर. आताच मान्यवर कक्षा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आगमन झालेलं आहे. भिवंडीचा बुलंद आवाज, एक आगळीवेगळी शैली, मोहन भोईर त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. आणि 2 षटकामध्ये त्यांच्या माहितीसाठी हा जो सामना सुरू आहे तो साई स्पोर्ट खारबाव विरुद्ध श्री वेताळ कोपर 2 संघामध्ये धावांचा पाठलाग करताना पहिल्या 2 षटकामध्ये एक चांगली सुरुवात झालेली नाही. उर्वरित जी 2 षटके आहेत म्हणजे 12 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आव्हान कठीण आहे, अशक्य मात्र नक्कीच नाहीये. ओव्हर टू मोहन भोईर. धन्यवाद सर. आपण गटावर पाहू शकता सन्माननीय आमदार रुपेश सत्रामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं उपस्थित अनुसूचित जमाती कल्याण समिती प्रमुख आणि भिवंडी पूर्वेचे सन्माननीय आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेब आणि त्यांच्या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे तो 26 मार्च रोजी. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब त्यांच्या बाजूला जो कटआउट आहे सन्माननीय आनंद दिघे साहेब स्वर्गीय. धन्यवाद गवळी सर. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत असेल. दुपारच्या सत्रामध्ये मी सर्वांसमोर मोहनजी भोईर आपलं मनापासून स्वागत करतोय. मित्र, चालू सामना 2 नामांकित संघामध्ये आपण पाहतोय, मात्र साजेशी कामगिरी बेताल कोपर या संघाला साधता आली नाहीये. पहिले 2 षटकांचा विचार केला तर परिपूर्ण बॅकवर्ड विजयासाठी आता 12 चेंडू आणि 48 धावांची गरज. 3ऱ्या षटकाला प्रारंभ, चेंडूला थोडासा स्वीप केला, चेंडू मिडविकेट रिझन मध्ये जातो. उत्तम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. 1 धाव अर्जित करण्याची संधी, धावसंख्या होती ती 13. सोसवाली धावसंख्या होती ती 14. महेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली साई स्पोर्ट्स खारबावा संघ उत्तम कामगिरी करतो तालुका क्रिकेटमध्ये. साई स्पोर्ट्स खारबाव या संघाचे सर्वेसर्वा महेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खरोखरच तालुका क्रिकेटमध्ये एक उत्तम कामगिरी करतोय. 3ऱ्या षटकाला प्रारंभ, पुन्हा एकदा गोलंदाज वनच्या मार्गावर. खराब चेंडू आणि पाहू शकता, मला वाटतं फलंदाज हातून बॅट निसटलेली आहे. पंच नो बॉलचा इशारा करतोय आणि बिमर फेक होती अवाक्या बाहेरचा. आणि बॅट मला वाटतं 1/2 झाली. 1 बॅटचे 2 तुकडे झालेत. पाहू शकता आपण खराब चेंडू, पंच बिमरची फेक करतात. नो बॉल आणि 1 धाव्याने संघाची धावसंख्या मात्र वाढते ती 15. मात्र एक बिमर फेक फ्री असेल, फलंदाजासाठी एक मेजबानी असेल. सुदैव मला वाटतं गोलंदाज क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता, अन्यथा एखादा जायबंदी झाला असता.
पुन्हा एकदा गोलंदाज जे मार्गस्थ पंचांकडे गाठ घेतो. राऊंडचा मारा करताना गोलंदाज अक्षय दिशाहीन चेंडू स्क्वेअर मारा. धावसंख्या एक धावाने पुढे सकते. धावसंख्या होती ती 16. चेंडूची जर आपण फेक पाहिली तर खालच्या आलीतून वरच्या आलीमध्ये चेंडू जातोय. आता मात्र एक सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू. वेताल कोपर थोडस बॅकफुटवर पाहतोय. सँडी याच्या चेहऱ्यावर थोडस नाराजी पाहतोय. संघातली सर्वात महत्वाचा खेळाडू संदीप या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर असं स्क्वेअर केलं जातं. चेंडू कव्हर क्षेत्राकडे जातोय. उत्तम क्षेत्ररक्षण एकापेक्षा जास्त. मात्र विजय संपादित करायचा असेल तर मित्र मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. चौकार षटकारांची आवश्यकता आहे. अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट अत्यंत गरजेचं आहे. सुंदर फेक, ब्लाइंड स्विंग झाला होता फलंदाज. डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाही. निर्धाव चेंडू, धावसंख्या असते. उत्तम गोलंदाजी प्रत्यक्ष आपण पाहतोय. आता मात्र खारबाव संघ एका चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. थोडस बॅकफुटवर पराभवाच्या छायेत वेताल कोपरा संघ. वाड शॉट देर सर एक दुरुस्त. शकता आपण फलंदाज कट बेन बाद होतो. एनर्जी घेऊन चेंडू त्यांच्या मागे जातो. उत्तम चेंडूची फेक झाली होती. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू करायचा लाईन प्रयत्न, जागेवरून चेंडूला मारण्याचा प्रयत्न. पूर्वीचा जो आपण रिप्ले बघितला अति सुंदर फटका. त्यानंतर मात्र फलंदाज बाद. एक तुमारी एक हमारी. आणि मित्र ज्या वेळी अशी परिस्थिती असते, एक तुमारी एक हमारी, दशरथ पाटील जेव्हा असतात त्यांची एक वेगळी शैली असते. सासू मेली आणि सून बोलतो बालन झाली. सातबाऱ्यावर नाव तितकीच. अंतिम षटक प्रगती पथावर शेवटचा अखेरचा निर्माणच्या डावाचं पारीच. गोलंदाज सागर. शोधन पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये होत असं संपर्क नाहीये. एक धावा अर्जित करण्याची संधी. एक धावणी संघात धावसंख्या एक धावने पुढे सकते. जवळ या सामन्यात विजय संपादित झाला असं म्हटलं तरी वावगड आणि थोडासा आश्चर्य पाहतो महेंद्र पाटील यांच्या चेहऱ्यावर. उत्तम कामगिरी, सांघिक कामगिरी फार महत्वाची असे मित्र सामना विजयासाठी. 5 चेंडू आणि 37 धावांची गरज. मिशन इज इम्पॉसिबल. मात्र क्रिकेट काही घडू शकतो. चेंडूला सुंदर असं बिरकावून दिलं. वाढ शॉट. थोडस खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडूला पूल केलं होतं. चेंडू मिडविकेट रिझन मध्ये गेला होता. झेल सोडतो, जीवदान देतो. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. मात्र कधी कधी अशी परिस्थिती असल्यानंतर थोडस और कॉन्फिडन्स असतोय तो खेळाडूंना. त्या अनुषंगाने मला वाटतं झेल सोडला जातोय. जीवदान दिलं जात. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. 2 धावा अर्जित, 2 धावणे सांगायची धावसंख्या 2 धावणे पुढे सकते. वेलकम अल्पेश. सावंदे स्पोर्ट्स सावंदे, गावदेवी अंजूर. पुढील सामना प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका. बिग मॅच, बडा मुकाबला, बडा संघर्ष.
टोकू पाहतोय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली झेल सोडला जातोय. एफर्ट साठी चांगला होता, प्रयत्न चांगला होता, ऑप्शन थोडासा बाहेरचा चेंडू फोर्स केलं होतं चेंडूला. सुंदरसा चेंडूला पुरस्कार आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हरेज सीमेच्या बाहेर जातोय. 4 धावा या 4 धावेने 32. वेलकम जितू गवदी मंजुरी संघाचे संगणक मित्र या ठिकाणी आमचे परम मित्र. आणि जर आपण वसई तालुक्याचा विचार केला तर पंचकृषी नामांकितचे समालोचक कित्येक स्पर्धामध्ये ज्यांनी उत्तम असा रंग भरलेला आहे आपल्या समालोचनाने असे आमचे परम मित्र प्रवीण दरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत असेल. आणि या सामन्यावर विजय संपादित होतोय साई स्पोर्ट्स खारबाव. हार्ड लक बेताल कोपर अँड गुड लक साई स्पोर्ट्स खारबाव. चेंडूची फेक करायची, पंच आपण चेंडू कलेक्ट करायचा, गॅदर करायचा. महेंद्रजी पाटील आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये याचा आहे. साई स्पोर्ट्स खारबाव या संघाचे सर्व माजी उपसरपंच ग्रामपंचायत खारबाव महेंद्रजी पाटील आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये याचा आहे. हॅलो चेंडूची फेक करायची आहे. खेळाडू तर सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार मित्र खरोखर उत्तम कामगिरी केली. चालू सामन्यामध्ये प्रेक्षकांची ज्यानं मन जिंकली होती, उत्तम फलंदाजी भूषण. निश्चितच साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा ग्रेट ऑलराऊंडर भूषण कारभारी, मॅन ऑफ द मॅचच्या भूषण कारभारी आपण व्यासपीठावर यायचा मी घेऊन जातोय सरळ आमच्या व्यासपीठावर जिथे सज्ज आहे मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी चीफ कॉमेंटेटर या स्पर्धेचे डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. ओ टू गवळी सर. सो मॅन ऑफ द मॅच भूषण सर्वप्रथम राजेश पाटील ओंकार युवा संस्थेचे सभासद त्यांना गिफ्ट हॅम्बर देतील जे आम्हाला स्पॉन्सर केले. वैष्णवी पावडर कोटिंग अँड कंपनी प्रोप्रायटर विजय नदू पाटील पोलीस पाटील. त्या देवानंदजी पाटील जे देतील ते आम्हाला स्पॉन्सर केले प्रभाकर मीना पाटील यांनी. त्यानंतर आमचे महेंद्रजी पाटील ते आपल्या शुभ असते गिफ्ट हॅम्पर. त्यानंतर शेवटी ट्रॉफी जे आम्हाला स्पॉन्सर केले शिवसेना इन्फाचे दिग्विजय पाटील मनीष पाटील आणि सागर पाटील ही देतील आमचे घरत साहेब. सो वेलपेड भूषण. भूषण एकीचं बळ फार मोठं असतं. आज बघायला मिळालं एक कंप्लीट टीम बघायला मिळाली. एक संघ खेळताना खारबाव संघ दिसला. एक चांगलं खूप मला खूप बरं वाटलं आणि एक चांगली कामगिरी केलेली आहे आणि संघाचा करणारा प्रणय तू चांगली सुरुवात करून दिलेली आहे. काय वाटतं? खूप चांगलं वाटतं जिंकल्याबद्दल. आम्ही ठरवलं होतं, थोडं लेट झालं आमचं. सुरुवातीला जे व्हायला पाहत होते थोडं लेट झालं, पण आम्ही आता चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. पण मी तर म्हणतो सुरुवात होणं फार महत्वाचे आहे. अजूनही वेळ गेली नाही, चांगली कामगिरी केलेली आहे. तर हा जो विजय संपादित केलेला आहे हा कोणासाठी समर्पित करणार आहे? हा विजय मी आमच्या खारबाव गावाला आणि पूर्ण टीमला समर्पित करतो. हा होता भूषण कारभारी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवणारा. भूषण वेल प्लेड अँड बेस्ट लक.